हाय, मी मोहिनी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज कार्तिकची तब्येत बरी नव्हती. त्याला ताप आलेला आणि सगळे विचारपूस करत होते. त्याला औषध दिलं मी आणि ताबडतोब त्याच्यासाठी डाळ खिचडी बनवायला घेतली. थोडी पालक टाकली, टोमॅटो, आलं खिसून, मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि मीठ आणि तुपात बनवली मी डाळ खिचडी त्याच्यासाठी. नंतर थोडी कढई घेतली. मी तुम्हाला थोडी रेसिपी देते शॉर्टमध्ये. तूप आपण फोडणीला घेतलं ते लगेच तापतं आणि असे धूर येतो त्याचा. मग मी बघा फोडणी वगैरे दिली सगळी आणि मस्त जे कट वगैरे केलेलं आलं, मोहरी वगैरे टाकली त्याच्यामध्ये आणि छान ते सॉटे करून घेतलं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जास्त टोमॅटो गाळ नाही होऊन दिला, कारण तुला पाण्यातच शिजतो. नंतर भिजवलेली डाळ आणि तांदूळ मी कढईमध्ये टाकले, फोडणीमध्ये टाकली धुवून, आणि पालक आणि पाणी आपलं जेवढं आपण तांदूळ घेतो तेवढं, आणि मीठ टाकलं चवीनुसार. मला असं थोडं वाटतं की मीठ थोडं जास्त झालं असेल, पण बघू आता भात शिजल्यावर ते नंतर कमीच पडतं. फटाफट खिचडी केली आणि कार्तिकला थोडं अंग ओलं करायला पुसायला मम्मीला हा पाण्यात ओला करून रुमाल दिला. आणि खिचडी ते एकीकडे होत होती. मम्मी बोलली, तू ह्याचं जेवण करून घे, कार्तिकचं बनवून घे. आणि मम्मी त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत होती. तोपर्यंत माझी खिचडी वगैरे झालेली. खूप तूप टाका, वरून पण मी त्याला तूप टाकून दिलेली. नंतर मी भाकऱ्या वगैरे केल्या. भाकऱ्या छान फुललेल्या, कारण आम्हाला पण जेवायचं होतं. कार्तिकचं जेवण बनवून झालेलं, पण कार्तिकला तापामुळे थोडी तोंडाला चव नव्हती, म्हणून तो खिचडी खायला नकार देत होता. नंतर यश आलेला त्याच्यासोबत खेळत. तो जरा फ्रेश झाला. त्याला औषध पण दिलेलं, थोडा ताप उतरलेला. मग त्याला शेवटी दूध भातच मला भरावं लागलं आणि त्याने खेळता खेळता खाल्लं त्याच्यासोबत. नंतर मी पण जेवून घेतलं आणि कार्तिकची मस्ती पुन्हा चालू झाली. त्याने सगळा पसारा परत काढला टेबल खालचा, आणि हे दिवसभर चालू राहतं. ह्याला बोलून फुगून दिलेला, ते खेळत होता. आणि रात्री मस्त मी दालचिनीचं पाणी पिलं.